श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण तीर्थस्थान वंदन करत असताना आपण पांचाळेश्वर केल्यानंतर साष्ट पिंपळगाव आणि या साष्ट पिंपळगावला स्वामी श्री चक्रधर महाराज आपेगाववरून या ठिकाणी म्हणजे डोमलगाव जे आपण मागचं जे स्थान केलेलं आहे या डोमलगाववरून साष्ट पिंपळगावला आले आणि त्या ठिकाणी आसन झालं। म्हणजे आपण जे सोमनाथाचं जे अगोदरचं जे मंदिर आहे ते आपण त्या ठिकाणी थांबलो, नाश्ता केला। तिथं स्वामी श्री चक्रधर महाराजांचं आसन स्थान आहे। उपाध्य होते, त्यांना स्वामी म्हणतात की पाणी आणण्यासाठी पाठविले आणि ते पाणी आणेपर्यंत स्वामींचं त्या ठिकाणी आसन झालेलं आहे। नंतर या ठिकाणी पंचलिंग परमेश्वर अवतार धारण करत असतो, तर स्वामी श्री चक्रधर महाराजांनी पतिताचा अवतार धारण केला। म्हणजे पतित पडलेलं देह म्हणजे हरिपाळ देवाचं देह हे काय झालेलं तर पतित पडलेलं होतं आणि त्या देहाचा स्वीकार केला। मग त्या देहाचा स्वीकार केल्यानंतर त्याचे गुणधर्म परमेश्वर स्वीकार करत असतात। जुवेसन हेच प्रतीक आहे। जुवेसन हे हरिपाळ देवांचं होतं, त्या देहाचा स्वीकार केल्यामुळे स्वामींनी सुद्धा जुवेसन आपण पाहतो। त्या निमित्ताने त्या बडोदच्या नगरीचा त्याग केलेला आहे। आपल्या पत्नीला काय मागितले होते? अलंकार मागितले, मनुष्य वेशाला मान देऊन। मग ह्या हरिपाळ देवांच्या काही इच्छा असतात, मग त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांनी काही मनोरथ केलेले होते की मी या ठिकाणी विडा वाहीन, तिथे जाईल, त्या देवाला दर्शन घेईल। आपण करतो ना, मनोकामना करतो, तशी त्यांनी केलेली होती। मग आता परमेश्वर मनुष्य वेशाला मान देऊन मग अनेक ठिकाणी विडा स्वामींनी विज्ञानेश्वराचं जे देऊळ आहे तिथे सुद्धा आहे लिंग, तिथे सुद्धा विडा वाहिलेला आहे। तर इथे सुद्धा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी पंचलिंगी विडा वाहिला। तर या लिंगाला परमेश्वराचा स्पर्श झाला आणि आपल्यासाठी ते लिंग नमस्कारी झालेला आहे। तर अशा या पद्धतीनं हे स्वामींचा एक प्रकारचा संबंध, पण श्री प्रभू बाबांचा संबंध सुद्धा या स्थानाच्या ठिकाणी आहे। कारण या स्थानाच्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबांनी संन्यास स्वीकार केलेला आहे। की आपण म्हणतो की जसं जसं म्हणजे श्री प्रभू बाबांचं वय वाढल्यानंतर पुढे संन्यास त्यांना घ्यायचा होता। जसं आपण एखादा भिक्षुक आहे, तो लहानाचा मोठा होतो आणि कुठेतरी आश्रमात संन्यास घेतोच की नाही, पण ते एक प्रकारचा संन्यास, तसंच श्री प्रभू बाबांनी सुद्धा या ठिकाणी श्री गोविंद प्रभू बाबा संन्यास स्वीकार स्थान इथे संन्यास स्वीकार केलेला आहे। तर अशा पद्धतीनं या स्थानाचं महात्म्य आहे। आपल्याला हे वंदन करायला मिळालं हे फार भाग्य या ठिकाणी आहे। व पूर्वी हे पंचलिंग जे होते हे खाली होते, नंतर हे आता मंदिर बांधून हे पुन्हा वर घेतलेले आहेत, कारण हे मग पाण्यात जायचे, स्वच्छता राहत नव्हती। मग त्या दृष्टिकोनातून हे बांधकाम करून वर घेतलेले ते आपल्याला नमस्काराला या ठिकाणी मिळाले। दंडवत हो।